गडचिरोली तालुक्यातील उसेगाव येथील आंबेशिवनी परिसरात दिवसढवळ्या रेती चोरीचा धुमाकूळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नदीपात्रातून अक्षरशः सोन्यासारखी मौल्यवान वाळू अवैधरित्या उपसून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे। स्थानिक सामाजिक कार्यकर्ता कृष्णा वाघडे यांनी याबाबत गडचिरोली तहसीलदारांना वेळोवेळी तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप केला आहे। एवढेच नव्हे तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पत्र पाठवून माहिती देण्यात आली, तरीही प्रशासनाच्या हालचालींमध्ये कोणताही फरक दिसत नाही। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा वाळू माफियांचा बिनधास्त कारभार सुरूच आहे। ट्रॅक्टर डंपरच्या सहाय्याने रात्रीच नव्हे तर दिवसा देखील रेतीची खुलेआम वाहतूक होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। प्रशासन झोपत आहे का असा संतप्त सवाल आता सामान्य जनता विचारत आहे। पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असताना आणि शासनाला कोट्यवधींचा महसूल तोटा सहन करावा लागत असताना संबंधित विभाग का गप्प बसला आहे याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जनतेची मागणी, तात्काळ धडक कारवाई करून रेती माफियांवर गुन्हे दाखल करावेत। संबंधित अधिकाऱ्यांशी चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी। नदीपात्रातील अवैध उत्खनन पूर्णपणे थांबवावे। आता पाहायचे एवढेच की प्रशासन जागे होणार की माफियांचा सोन्याचा खेळ असाच सुरू राहणार। नवराष्ट्र निर्माण न्यूज साठी जावेद अली, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली।